अभिनंदन मूवी भाई, अभिनंदन, बधाई हो, कॉन्ग्रॅच्युलेशन. चांगली गोष्ट आहे. हो, कमी कमी गुण मिळाले, जास्त गुण मिळाले त्याला महत्त्व आहे. परीक्षेमध्ये तुम्ही पास व्हा किंवा नापास व्हा, परीक्षा देणं महत्त्वाचं आहे. हो, स्पर्धेमध्ये पहिला नंबर येऊ किंवा शेवटचा नंबर येऊ, स्पर्धेमध्ये भाग घेणं महत्त्वाचं आहे. तुमचे व्हिडिओ चालू किंवा ना चालू, व्ह्यूज येऊ किंवा ना येऊ, तुम्हाला व्हिडिओ काढायला लागतात. लाईव्हवर लोक येऊ नाही तर नाही येऊ, पण तुम्हाला लाईव्ह घ्यायला लागतं. हो, आयुष्य असंच आहे मित्र, काय केलं तरी जगायलाच लागतं. हो, प्रयत्न करा, प्रयत्नशील परमेश्वर आहे. लाईक डन. मनोज धुरी दादा वेलकम. हो, काका आज बाहेर आलेले आहेत काकूंबरोबर. काकूंची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळं त्यांना हे थोडंसं हॉस्पिटलायझेशन केलेलं आहे. हो, त्या हॉस्पिटलच्या बाहेरच आहे मी खाली. तर लेडीज वॉर्ड असल्यामुळं मला तिथं थांबता येत नाही, आणि दुपारची वेळ आहे, ते सगळे झोपल्यात तिथे. तर मी मोबाईल पण चालू नाही केला. हो, खाली आल्यावर फोन लावायचा होता आमच्या भावांना, तर मी खाली येऊन लावला. हो, तेवढी दक्षता आपण घेत असतो. हो, सगळा पॉश एरिया आहे हा, सगळे गव्हर्मेंट ऑफिसेस आहेत. दौलतराम मंदिर आहे, इकडे मंदिर आहे. नमस्ते मनोज धुरी दादा, स्वागत आहे तुमचे. हो, आज काका असं हास्य जोक वगैरे विनोद वगैरे काही करणार नाही, कारण की आपण भावपूर्ण श्रद्धांजली, पुण्यामध्ये जो अपघात झाला त्या मृत्यूमध्ये पडलेल्या सर्वांचे आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेले आहेत. अमेझिंग थॉट्स, करेक्ट. ओके, काकांची तब्येत लवकर सुधारणा व्हावी अशी आम्ही यूट्यूब ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद दादा, धन्यवाद. हो, बरेच जण काय करतात, हॉस्पिटलमध्ये जाताना व्लॉग काढतात. हो, आज आमच्या घरी असं झालं तसं झालं, तर तसं आपण काही करत नाही, कारण की आपलं चॅनल जो आहे तो त्या ब्लॉगिंग किंवा ऑफिशियल चॅनल नाही आहे. किंवा आपण घरामधलं आज चपाती केली, आज भाजी केली, हो आज आमच्याकडे पाहुणे आले, आज आमच्या ननंदबाईचा वाढदिवस झाला, आज ननंदबाईची तब्येत हे नव्हती, तसं काही करत नाही. हो, आज आमचे जावईच आले नाही, ते ब्लॉगिंगचा तो चॅनल वेगळा. तर आपला चॅनल जो आहे तो सगळा, आता मी व्हिडिओ अपलोड केला बघा मांजरीचा, काल मी लाईव्ह घेत होतो. त्याच्यामध्ये एक मांजरचे पिल्लं त्या दुकानाच्या शटर खाली अडकली होती, आणि मांजर बाहेर होती, पिल्लं आतमध्ये, आणि तो डॉगी पण तिथं होता. तर तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आईची माया काय असते त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला कळेल. आणि आमच्या तनुजाताई होत्या लाईव्हवर, त्या म्हणल्या राजू काका त्या दुकानदाराला फोन करा, पण मी शक्कल लढवली. त्या दुकानाला शटरला एकच कुलूप होतं, मग एका साईडने वर केलं, मग ती मांजर आत गेली. मग ते दुकान उघडल्यानंतर काल दुपारी मी त्याला सांगितलं असं झालं म्हणून. तो काय म्हटला माहिती का, तो म्हटला तो व्हिडिओ मला पाठवा, म्हटला मला बघायचं आहे. हो, मला मांजर बघायची. त्याला म्हटलं उद्या अपलोड करतो, नक्की बघा. हो, तो मला सबस्क्रायबर आहे. तो म्हटला बहुत अच्छा काम किया आपने चाचाजी. रामकृष्ण जुमदाडे आलेले आहेत, नमस्कार म्हणतात. नमस्कार. हो, स्वागत आहे तुमचे. चॅनलचं नाव आहे मराठी वन मॅन शो. हो, आणि आपल्या चॅनलवर सगळे असे विचारिक असलेले व्हिडिओज आपण टाकत असतो. माणुसकीचा धडा. हो, आपल्या जीवनामध्ये काय अडचणी येतात, काय समस्या येतात, किंवा काय प्रॉब्लेम्स येतात, किंवा आपण त्याच्यावर कशी मात करायची, जीवनामध्ये जीवन जगत असताना किती अडथळे येतात, किती लोक आपल्याला साथ देतात, कोण त्रास देतं, त्यातनं मात करायची असते. अशा संदर्भात आपले ॲक्टिव्ह मोटिवेशन लाईव्ह असतात. आपण लोकांना प्रेरणा देत असतो, स्फूर्ती देत असतो, ताकद देत असतो, एक शक्ती देत असतो, एक उत्साह देत असतो, एक जीवन जगण्याचा मार्ग, अडथळा आला तरी त्या अडथळा कसा पार करायचा, हे सगळं आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आणि आपल्या लाँग व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. शॉर्ट व्हिडिओ म्हटलं की आपलं कॉमेडी कंटेंट असल्यामुळं आपल्याला तिथे मोटिवेशनल किंवा गाणी किंवा जोक्स किंवा स्वतःच्या आवाजातले जोक्स किंवा घरामधलं सत्यनारायणची पूजा किंवा दिवाळीमध्ये फटाकडे वाजवताना व्हिडिओ, असं आपण काही ठेवलेलं नाही, कारण आपलं कंटेंट आहे कॉमेडी. तर आपण कॉमेडी कंटेंट म्हणजे एक चॅनलला एक स्टँडर्डपणा ठेवलेला आहे आपण, मराठी वन मॅन शो. इवन मराठीचे आपण सगळ्या सण जे असतात त्या सणांची आपण शुभेच्छा देत असतो. पण कुठं कुणाला ठेच पोचू नये, कुणाची मनं दुखू नये
याची आपण दक्षता घेत असतो.